नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण जर तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये ऑफिसर व्हायचं आहे, म्हणजेच इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्समध्ये जर तुम्हाला ऑफिसर व्हायची इच्छा असेल, तर तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते. तिचं नाव आहे CDS आणि त्याच एक्झामिनेशनची ॲडव्हर्टाइजमेंट UPSC कडनं जारी झालेली आहे. तर त्याबद्दल आपण माहिती घेतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन टायर 2 आता वर्षातनं ही एक्झामिनेशन दोनदा होत असते. याच्या अगोदर एकदा झाली. आता ही दुसरी एक्झामिनेशन आहे, त्यामुळे टायर 2 आहे, म्हणजे सेकंड आहे एक्झामिनेशन. CDS 2 हे नावाने ओळखली जाते. बेसिकली यामध्ये मेल आणि फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट असणार आहे 4 जून 2024 पर्यंत. त्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. चला तर मग जागा किती पाहूया. ओके, आणि कोण कोण अप्लाय करू शकतात ते एकदा पाहून घेऊया. तर मित्रांनो, यामध्ये बेसिकली ज्या काय आपल्या अकॅडमीज आहे, एअरफोर्सची अकॅडमी वेगळी असते, नेव्हीची अकॅडमी वेगळी असते आणि एअरफोर्सची अकॅडमी वेगळी असते. आता जी आपली आर्मी आहे, आर्मीच्या अंडर 2 अकॅडमी आहेत महत्त्वाच्या. पहिली जी आहे ती असणार इंडियन मिलिटरी अकॅडमी, जी की डेहराडूनला आहे. तर त्या अकॅडमीमध्ये मित्रांनो 100 जागा या ठिकाणी निघलेल्या आहेत. ओके, तर 100 जागामध्ये 13 जागा ह्या ज्या असणार आहे ते NCC कॅन्डिडेटसाठी असणार आहे, ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट आहे. आर्मी विंग होल्डर्स आहेत, त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट असणं असेल तर अप्लाय करू शकतात. त्यानंतर दुसरी जी अकॅडमी आहे ती आहे नेव्हीची अकॅडमी. आता इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमाला, ओके, केरळमध्ये ही अकॅडमी आहे. या ठिकाणी मित्रांनो 32 जागा निघालेल्या आहेत नेव्ही अकॅडमीमध्ये. त्यानंतर एअरफोर्सची अकॅडमी आहे, जी की हैदराबाद या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी 32 जागा आहे. सगळ्यात जास्त मेरिट या ठिकाणी एअरफोर्सचं लागताना आपल्याला दिसतं. आणि ज्या शेवटच्या ज्या अकॅडमी आहेत, ज्याला की आपण ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी OTA नावाने ओळखलं जातं. बेसिकली ही आपली भारतीय लष्कर म्हणजेच इंडियन आर्मीचीच अकॅडमी आहे. तर याच्यामध्ये मद्रासला अकॅडमी असल्यामुळं या ठिकाणी सगळ्यात जास्त आवेदन ह्या जागेसाठी होतं. बेसिकली शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी या जागा भरल्या जातात. ओके, म्हणजे तुम्ही 34-35 वर्षी रिटायरमेंट होता OTA ऑफिसर, इंडियन आर्मीचा ऑफिसर होऊन. तर मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर 276 जागा या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी पण यावेळेस जागा राखीव आहेत. 19 जागा महिलांसाठी सेपरेट असणार आहे. अशा टोटल जर आपण जागा पाहिल्या तर CDS तर्फे 459 जागांसाठीची ही भरती होणार आहे मित्रांनो. ओके, तर खाली येऊया, कोण कोण अप्लाय करू शकतं ते एकदा पाहूया. सेंटर जर पाहिलं एक्झामिनेशन तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बेसिकली मुंबई, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी सेंटरवरती एक्झामिनेशन बेसिकली कंडक्ट केली जाते. ओके, तर तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर नक्कीच करू शकता. फी काय जास्त नसते या ठिकाणी. इलिजिबिलिटी कंडिशनमध्ये पाहिलं तर तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही इंडियन नेव्हीसाठी अप्लाय करताय किंवा इंडियन एअरफोर्ससाठी अप्लाय करताय तर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. परंतु जर तुम्ही IMA म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी अप्लाय करत असाल किंवा OTA अप्लाय करत असाल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता. एज लिमिट जर आपण पाहिलं तर मित्रांनो, या ठिकाणी IMA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी, नेव्हल अकॅडमीसाठी तुमचा जन्म हा 2 जुलै 2001 पासून ते 1 जुलै 2007 दरम्यान झालेला असणं आवश्यक आहे. त्या अगोदरचे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर OTA जर महत्त्वाचं पाहिलं तर OTA मध्ये मित्रांनो एज लिमिट जास्त आहे. ओके, 2 जुलै 2000 ओके ते 1 जुलै 2006 पर्यंतचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ज्यांचा जन्म ह्याच्या दरम्यान आहे ते असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन तर आपण पाहिलंच आहे मित्रांनो, कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात इंडियन मिलिटरी अकॅडमीला. नेव्हल अकॅडमीसाठी इंजिनिअरिंग पाहिजे आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी पण तुमच्याकडे इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे विथ फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. ओके, 12वीला. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फिजिकल स्टँडर्ड तुम्ही फिजिकली फिट असणं आवश्यक आहे, कारण की तुम्हाला ज्यावेळेस तुमचे एक्झामिनेशन होते, रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर तुम्हाला एक SSB द्यावा लागतो. 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो, जो की संबंधित जे अकॅडमी आहे ते अकॅडमी कंडक्ट करते. तर या ठिकाणी फी जर आपण पाहिली आहे एक्झामिनेशनची तर मित्रांनो, महिला कॅन्डिडेटला कुठलीही फी नाही आहे. त्याचबरोबर SC ST कॅन्डिडेटला पण फी नाही आहे. तुम्ही जर जनरल असाल, OBC असाल आणि EWS असाल, ओके, EWS, तर मित्रांनो तुमच्यासाठी ₹200 फी या ठिकाणी असणार आहे. ₹200 फी. ओके, तर बाकीची काही नाही, एकदा तुम्ही PDF वाचू शकता अधिक माहितीसाठी. महत्त्वाची माहिती यांनी दिलेली आहे. सब्जेक्ट वगैरे काय असणार आहे, इंग्लिश, जनरल नॉलेज, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतील. ओके, आणि OTA इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे 2च सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार OTA, बाकीच्यासाठी 300 मार्काचा पेपर आहे बाकीच्या अकॅडमीला. सिलेबस सगळं मेन्शन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता. संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे, पाहू शकता. आणि काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.